दादा, एक गोष्ट विचारायची होती. भक्ती म्हणजे नक्की काय? आणि असं का म्हणतात की जोपर्यंत मी आहे तोपर्यंत भक्ती खरी होत नाही? छान प्रश्न. जोवर मनात मी आहे तोवर भक्ती ही केवळ कृती आहे, ती अनुभव बनत नाही. मी करतो, माझ्याशिवाय काहीच होणार नाही, हाच तो करतेपणा जो अहंकारातून येतो आणि आत्म्यावर अज्ञानाचं आवरण टाकतो. म्हणजे आपण काहीच करत नाही का? आपण माध्यम आहोत. कर्तेपणाची भावना म्हणजे मी चालवतो, माझ्यामुळे सगळं घडतंय, हाच अडथळा आहे. पण स्वामी महाराजांच्या लीलेतून हेच शिकायला मिळतं की जिथे मी संपतो तिथे स्वामी भाव प्रकट होतो. दादा, हा स्वामी भाव म्हणजे काय? स्वामी भाव म्हणजे आत्म्यातून प्रकटणारी ती परमशांत, परमविश्वासाची भावना, जिथे अहंकार नाही, फक्त समर्पण आहे. जसं पौर्णिमेचा चंद्र काहीही न बोलता साऱ्या विश्वाला शीतल करतो, तसा स्वामीभाव ही शांत पण प्रभावी ऊर्जा आहे, जी जीवन शुद्ध करते, पावन करते. म्हणजे करतेपण हे सोडायलाच हवं का? हो, नक्कीच. कर्तेपण हे आत्म्यावरचं ओझं आहे आणि स्वामीभाव हे आत्म्याचं सहज स्वरूप आहे. जसं कंदील स्वतःच्या अहंकाराने नाही, तर वात, तेल आणि अग्नीच्या संगतीने प्रज्वलित होतो, तसंच जीवनाची ज्योतही तेव्हाच तेजमय होते जेव्हा मीपणा जळून स्वामीभावात विलीन होतो. मग दादा, आपण हे कसं करावं? कर्तेपणाचं सिंहासन सोडा, समर्पण स्वीकारा आणि त्या दिव्य शून्यात प्रवेश करा, जिथून स्वामीभावाची लीला सुरू होते. मन पूर्ण शांत झालं दादा. स्वामी महाराजांचा अधिक अनुभव घ्यायचा असेल तर लगेच स्वामी भक्ती यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. तिथे तुम्हाला स्वामी महाराजांच्या लीलेवर आधारित बोध आणि भक्तिपूर्ण संदेश ऐकायला मिळतील. श्री स्वामी समर्थ.